चांगला आता इकडे गोडाऊन घेतलं ना आता तुम्ही कुठं एमआयडीसी मध्ये जागा घेतली तुम्ही बोलत होता गेलो ना तिथं गेलो ना सुनेदा बोलत होता हा बोला चांगलं त्याला 2-2 मिनिटं करतात काय आला कोणी यायचं रे सलमान कोणी यायचं सलमान कोण अरे भैया कोण ठेवता चला आता जास्त वेळ करू नका पहा काल सुद्धा 2-2 ओव्हरचे सामने खेळायला लागले कारण वेळेचं बंधन होतं आणि संध्याकाळ झाली होती सर्व संघ जवळजवळ उशिराने आले त्यामुळे आपल्याला सामने 2-2 ओव्हरचे खेळावे लागले बरं वाटत नाहीये त्यामुळे आपण आता सामन्याला लगेच सुरुवात करणार आहोत आणि आवाज असेल आमचे शुभम म्हात्रे आज आमच्या समोर पहिल्यांदाच आमच्या रायगड क्रिकेट समितीचे सदस्य मॅन फ्रॉम वयाल रसायन येथून बिलॉंग करणारे कॉमेंटेटर हॅलो शैलेश पाटील मुरबी यांचं आगमन झालेलं आहे आपण यावं मंचावरती हॅलो चला फलंदाजीसाठी लगेच मैदानात जा टेंबोटे टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि पेट टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या टाइमपास करू नका 3:45 वाजलेत अजून आपल्याला 3 मॅच खेळवायचे आहेत मग शेवटला 2-2 ओव्हरचे सामने आपल्याला खेळवायला नको त्यासाठी जरा स्पीडअप करा कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज करम पाटीलचा आणि फिल्डरच्या हातामध्ये बॉल जात असताना या चेंडूवरती धाव एकही मिळत नाहीये निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे धावफलक अजून 0 या धाव संख्येवरती आहे शहबाजचा नेक्स्ट बॉल करम पाटील साठी ऑन साइडला फटका वॅकेट एरिया फिल्डर कोणताही नाहीये बॉल गरंगलत चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर दूरवरचा प्रवास करून बॉल वरती पोहोचला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे कमीत कमी आपल्या टीम साठी 2 धावा या खेळाडूंना सेव्ह केल्यात 2 धावा मिळतील त्या आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला आणि करम पाटीलला 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होईल ती 2 धावानं अकाउंट ओपन झालाय संघाचा श्री गणेश या ठिकाणी झालाय शहबाजचा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल हवेत मोठी विकेट जाण्याची चान्स होती झेल ड्रॉप केलाय फराज या खेळाडूनं मात्र झेल सोडला आणि कोणत्या खेळाडूचा सोडलाय तर त्यानं मागील मॅच मध्ये एकतर्फी सामना जिंकून दिला होता 15 चेंडू आणि 52 धाव संख्येची विस्फोटक इनिंग ज्या खेळाडूनं खेळली होती त्या खेळाडूचा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय निश्चितपणे हा सोडलेला झेल किती महागात ठरू शकतो तो येणारी कालाने येणाऱ्या वेळेत आपल्याला समजेल करम पाटीलला मिळतील 2 धावा आणि धावसंख्या होईल ती 4 समोर टाकलाय मोठा फटका मारण्याचा बेत परंतु फिल्डर आहे मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे अचूक लगेच थ्रो केलाय बॉल अजिबात हातामध्ये ठेवला नाहीये फक्त एक सिंगल मिळतीये सिंगल ना आता भूषण स्ट्राईक एंड वरती जाईल आणि धावा होतील त्या 5 4 चेंडू आणि 5 धावा लागल्या धाव फलक्यावरती भूषण पहिला चेंडू खेळण्यासाठी आलाय स्ट्राईक एंड वरती 4 ही चेंडू करण न खेळले होते आता भूषण आलाय पहिल्याच बॉल वरती काय घडेल पहिला चेंडू चांगला फटका लगावलाय परंतु फिल्डर तैनात ते प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे अचूक थ्रो देखील झालाय एक सिंगल मिळतीये सिंगल न 6 धाव संख्या झाली आहे
ती आराध्या स्पोर्ट्स टेंबोर्डी टीमची. 6 धावसंख्या धावफलक्यावरती लागली आहे. उर्वरित अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल. ओहो, यॉर्क टाकलाय, बॅटची कडा लागली आहे, विकेटची चान्स निश्चित होती. थ्रो डायरेक्ट झालाय, परंतु दोन्ही खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलेत. पहिली षटक संपले. पहिल्या षटकानंतर 7 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. विदाउट लॉस ती आराध्या स्पोर्ट्स टेंबोर्डी टीमची. म्हणजे पेट टीमच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्यात त्या गोलंदाज शहबाजनं. अजून 2 षटक बाकी आहेत. खऱ्या अर्थाने एक जमेची बाजू आहे टेंबोर्डी टीमची की करण पाटील सारखा आक्रमक खेळाडू अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. सलामीची जोडी देखील मैदानात उपस्थित आहे. विकेट अजून एकही गेली नाहीये, परंतु तेवढ्या धावा आल्या नाहीयेत. 7च धावा फक्त आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. दुसरा गोलंदाज येतोय, अरबाज शेख येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूंचा खेळ अजून पहिल्या इनिंगचा मात्र शिल्लक आहे. करण पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. कशी गोलंदाजी होईल अरबाजची, कारण समोर देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू करण पाटील आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यास गोलंदाज सज्ज आहे. अगदी मोठा रनअप पाहायला मिळालाय. 15-20 पावलांचा स्टार्ट गोलंदाजीच्या मार्क वरती. दुसरं षटक. पहिला चेंडू क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रिकेटवरचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका मारलाय फलंदाज करण पाटीलनं. मिळेल हा षटकार. आणि या 6 धाव्यांच्या मदतीने धावा संख्येत आली आहे ती 13. करण पाटीलचा सोडले जेल, निश्चितपणे तो जेल सोडला होता. तो सोडलेला जेल किती महागात ठरू शकतो तो अजूनही आपल्याला समजेल, कारण करण अजूनही मैदानात उपस्थित आहे. 6 धावा मिळतील करणला आणि धावा संख्या होईल ती 13. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं, अगदी चांगला फटका, फक्त कलात्मक फटका दाखवला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे आणि आलाय तो षटकार. गोलंदाजीच्या मार्क वरती अरबाज शेखला आपण पाहतोय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, तो पेट टीम कडून. ओहो, यॉर्क केलाय, बुंद्यात टाकला होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. एक धाव होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावा संख्या होईल ती 14. भूषणच्या बॅट मधून तितक्याशा धावा आल्या नाहीत, कारण भूषणच्या वाटेला चेंडू देखील फार कमी आलेत. फक्त एक बॉल भूषणने आतापर्यंत फेस केलाय आणि त्या बॉलवरती त्यानं सिंगल काढली आहे. आणि निश्चितपणे एक चांगली गोष्ट असेल टेंबोर्डी टीम साठी की करण पाटील जितके चेंडू स्वतः फेस करेल तेवढं टेंबोर्डी टीम साठी फार चांगली गोष्ट असेल. भूषण स्ट्राईक एंडला. बॅटच्या रडार मध्ये चांगल्यारीत्या बॉल येत नाहीये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. फिल्डर अचूक थ्रो पाहायला मिळालाय. एक सिंगल फक्त मिळतीये. सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या झाली ती 15 धावा. अजून उर्वरित या षटकातील काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. अजून बरेचसे चेंडू बाकी आहेत. 15 धावा धावफलक्यावरती लागल्यात. गोलंदाजीची कमान अरबाज शेखच्या हातामध्ये आहे. अजून 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. करण पाटीलला आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. पंचांचा एक्स्ट्रा धावेचा इशारा. वाईट लाईन सोडून जाणारा चेंडू पंचांनी मात्र दंडित घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळेल ती टेंबोर्डी टीमला. धावा संख्या होईल ती 16 धावा विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानात आहे. 16 धावा धावफलक्यावरती 30-35 धावा बनवणं टेंबोर्डी टीम साठी फार गरजेचे असतील, कारण ऑपोजिट टीमचा विचार केला गेला तर ऑपोजिट टीम कडे देखील सोहेल शेख आणखी बरेचसे चांगले खेळाडूंचा भरणा आहे. या ठिकाणी मात्र सुरुवातीला थोडेसे शफल झाले होते. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय आणि धाव संख्या राहिली आहे
16 धावसंख्येवरती. उर्वरित चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी सर्वच गोलंदाजाकडून पेट टीमच्या आपण या ठिकाणी मात्र पाहतोय. पहिल्या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केलेली, 7 धावा दिल्या होत्या आणि या गोलंदाजाने आतापर्यंत 9 धावा दिल्यात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आहे आणि मोठा झटका 440 ओव्हरचा झटका लागलाय तो टेंबोडी टीमला. फलंदाज करम पाटील बॅक टू दी डगआउट. पहिल्या विकेटचं पतन करम पाटील बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर येतो मैदानावरती प्रवीण गडगे, 1 डाऊनच्या पोझिशन साठी. तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय. मोठी विकेट मात्र आता मैदानातून बाहेर गेली आहे. धावा बनवल्या करम पाटीलनं या मॅच मध्ये. 9 बॉल वरती 13 धावा आणि तो बाद झालाय. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलाय. पंचांचा एक्स्ट्रा धावेचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल ती टेंबोडे टीमला आणि धावसंख्या होईल ती 17. 17 धावा धाव फलक्यावरती. उर्वरित अजून काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. संत आणि सावध सुरुवात केली होती करणनं. करणला देखील वाटलं होतं की शेवटच्या वेळेस शेवटच्या 2-4 बॉल वरती मी आक्रमण करेल, परंतु करणची विकेट मात्र आता मैदानातून बाहेर गेली आहे. आता पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे ती प्रवीण गडगे या खेळाडूवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डायरेक्ट थ्रो केलाय परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगला मिळालाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीनं षटक संपलंय. 2 ओव्हर्स कंप्लीट नाव आणि धावा संख्या झाली ती 1 बाद 18 धावा. बाकी आहे. दिशान शेख हा गोलंदाज झालाय. शेवटच्या ओव्हरवरती काय घडेल. 18 धावा आल्यात. 9च्या गतीनं आतापर्यंत धावा बनवल्यात. आता एक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल. चौथा गेअर टाकावा लागेल तो आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमला, कारण इथून आता 15-20 धावा या षटकामध्ये येणं या फार गरजेचं असतील. फिल्डिंग थोडीशी चेंज करण्यात येते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची रचना. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट नो. गोलंदाज जिशान. पहिला चेंडू होता, पिक केलाय बॉलला. खेळाडू आहे परंतु खेळाडूला चकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. बॉल फिल्डरच्या हाताला लागतोय. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितपणे आपल्या टीमसाठी 3-4 धावा वाचवल्यात त्या खेळाडूनं. या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने धावा संख्या झाली ती 20. अशा धावा निश्चितपणे वाचवायला पाहिजेत. अशा धावा सेव्ह करायला पाहिजेत, कारण निश्चितपणे जेवढी क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगला किंमत आहे तितकीच किंमत फिल्डिंगला देखील आहे. यावेळेला जिशानचा चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेक बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची खासियत आहे की पडल्यानंतर त्याचा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेत असतो. निश्चितपणे निर्धाव चेंडू आलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या चेंडूवरती झाला नाहीये. 2 चेंडू झालेत आणि 20 धावा.
या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटलाय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. पंचांचा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेचा इशारा. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21-21. अजून चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 4 बॉल वरती एका दुसरा मोठा फटका पाहिजे तो टेंबोडी टीमला, परंतु एका दुसरी जर विकेट आली, प्रवीण जर बाद झाला तर मात्र या ठिकाणी परफेक्ट रित्या शॉट सिलेक्शन अगदी योग्य आहे. बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून गेला सीमा पार. रन्स मिळतील 6. आलाय हा दणदणीत षटकार. सहा धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 27. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण जरी आउट झाला असला तरी देखील टेंबोडे टीमची बॅटिंग लाईनअप तितकी मजबूत आहे. सर्वच खेळाडूंकडे क्षमता आहे की सर्वच खेळाडू हे चौकार षटकार लगावू शकतात आणि मोठे फटके मारू शकतात. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. जिशानचा नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल्लर लेंथ अगदी समोर टाकलाय. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक तुझा तर एक माझा. एक बॉल वरती षटकार आला. लगेचच गोलंदाजानं प्रत्युत्तर दिलं आणि निर्धाव चेंडू मात्र फेकलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. किती धावा येतील 2 बॉल वरती. समोर टाकलाय बॅटची कडा. फ्लाइंग स्लीपच्या दिशेने चेंडू जात असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. धाव एकानं वाढेल आणि धावसंख्या होईल ती 28. अजून एका चेंडूचा खेळ या षटकातील आणि या सत्रातील मात्र शिल्लक आहे. 28 धावा आतापर्यंत आल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली असेल. कमीत कमी सर्वच गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. 10 ते 9च्या रन रेटनं आतापर्यंत टेंबोडे टीमची धावगती धावली आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडेल. षटकार आला तर 34, 2 आला तर 30, विकेट आला तर 28. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि विकेट शेवटच्या बॉलवरती गेली आहे. 3 षटक संपलेत. पहिलं सत्र, पहिली इनिंग या ठिकाणी संपली आहे. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमच्या धावसंख्या झाली 18 बॉल वरती ती 28 धावा. येणारे 18 चेंडू आणि निश्चितपणे पेट टीमला विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. स्पोर्ट्स टेंबोडे टीमनं 18 चेंडू आणि 29 ची गरज आहे ती पेट टीमला. चला पेट टीम, आपण आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करा लगेच.
हॅलो. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान घेऊया मंचावरती. पाहुणे मंडळी रुपेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्लोबल IT पार्क खारघरचे रुपेशजी यांचा सदिच्छा सन्मान आमचे या स्पर्धेचे आयोजक यांचे शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मोंटी पाटील, विकी पाटील समवेत आहेत. त्याचबरोबर सचिनजी चाळके यांच्या समवेत सचिनजी यांचा सन्मान. ग्लोबल ITचे पारसजी लोहार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या मंचावरती करतोय. हॅलो. सुरुवात झाली आहे सामन्याला. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजाला पहिले षटक टाकण्यासाठी टेंबोडे टीम कडून करण पाटील. पहिल्याच बॉल हवेत होता. झेलची चान्स होती परंतु परफेक्ट बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेनं पेट टीमचा मात्र अकाउंट ओपन झालाय. एक धाव संख्या लागली धाव फलकावरती. जिथे 18 चेंडू आणि 29 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पेट टीमला, तिथे एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सोहेल शेख लेफ्टी बॅट्समन आणि त्याचा साथी फलंदाज तन्वीर शेख हा रायटी आहे. करम पाटीलच्या हातामध्ये जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीनं गोलंदाजी करावी लागेल. लेग स्टंप शोधून जाणारा चेंडू, पंचांचा वाईट बॉल, एक्स्ट्रा धावेचा इशारा. एक्स्ट्रानं 2 धावसंख्या होईल ती पेट टीमची. 2 धावसंख्येवरती पेट संघ हा जाऊन पोहोचलाय. 27 ची गरज आहे उर्वरित बॉल वरती अजूनही. करम पाटीलला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पूर्णपणे संघाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बॉलिंग टाकावी लागेल. ओ यावेळेला चांगला चेंडू होता. तितकाच ताकदीचा फटका, त्यापेक्षा जास्त ताकदीची फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. 45 जर्सी नंबरच्या खेळाडूने मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. नचिकेत गडगे या खेळाडूकडून चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अगदी लगेच बॉल हातामध्ये घेतला, वन ऍक्शन मध्ये थ्रो केला आणि एक धाव फक्त त्या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 3. सोहेल शेख हा खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आलाय. एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाज करण वरती सोहेल शेखला बाद करण्याची जिम्मेदारी असेल. 29 धावसंख्येची गरज आहे. 3 धावा आतापर्यंत पेट टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. अजून 26 धावा बनवायच्या आहेत उर्वरित बॉल वरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला फटके सरळ बॅटने येत नसतात त्यावेळेला बरेचसे खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. मग स्विच हिट असो, आगले वेगळे फटके असो. परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर सोहेल शेखच्या सरळ बॅटने देखील फटके येत असताना त्यानं हा प्रयत्न करायला नव्हता पाहिजे. फुल्लर लेनचा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना कार्पेट लेवलच्या फटक्यानं फक्त एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. नेक्स्ट मॅच साठी कोपरी टीमचा कॅप्टन आणि घरकुल टीमचा कॅप्टन आपण दोघांनी या ठिकाणी दाखल व्हा. कोपरी टीमचा कॅप्टन आणि घरकुल टीमचा कॅप्टन. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती ती 4 धावा. करम पाटीलचा नेक्स्ट बॉल, फुल टॉस होता. बॉल हवे, बॅटची वरची कडा लागली आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला थ्रो मात्र पाहायला मिळालाय.
चला कोपरी टीम आपला कॅप्टन आणि घरकुल टीमचा कॅप्टन या ठिकाणी यातून जो संघ जिंकेल त्यांच्यात आणि कोपरी टीमच्यात लकी ड्रॉ होईल आणि मग त्यातून जो संघ जिंकेल तो घरकुलशी खेळेल. ओहो स्लोवन प्रतीचा चेंडू होता, हलक्या त्यानं बॉलला ड्राईव्ह केलाय, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न निश्चितपणे करम पाटीलच्या आलाय अंगलट. शेवटच्या बॉल वरती मिळालाय तो चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे पहिल्या ओव्हर नंतर ती 10 धावा. वरती चौकार पाहायला मिळाला तो फलंदाज तणवीरच्या बॅट मधून आणि धावसंख्या झाली आहे एक ओव्हर नंतर ती 10 धावा विदाउट लॉस. येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि गरज आहे विजयासाठी ती 19 धावसंख्येची. गोलंदाज आता विनोद भोईर हा गोलंदाज येतोय. खऱ्या अर्थानं याच विनोद भोईरनं मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक 4 विकेट हॅट्रिक संपादित केली होती. यावेळेला फुल टॉस होता, फुल टॉस बॉलचा फुल लॉस केलाय फलंदाज सोहेल शेखनं. आला हा एक्सलंट षटकार. पहिल्याच बॉल वरती आपला आक्रमण फार स्पष्ट केलंय ते फलंदाज सोहेल शेखनं. लगावला हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावसंख्या झाली आहे ती 16. उर्वरित अजूनही 13 धावसंख्येची गरज. यावेळेला मात्र सरळ बॅटनं फटका, फिल्डर आहे परंतु फिल्डरनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे. फक्त एक धाव मिळतीये. चांगली फिल्डिंगचा मुजारा या ठिकाणी पाहायला मिळाला फिल्डर कडून. शेवटच्या क्षणाला बॉल मात्र स्क्रीनवरती आपण रिप्ले पाहू शकता. चांगली फिल्डिंग झाली आहे त्या फिल्डर कडून. अँड मोमेंटला बॉल हाताला लागून त्या ठिकाणी बॉल मात्र बॉन्ड लाईनच्या अगदी बाहेर फेकला आणि आपल्या टीम साठी कमीत कमी 4 ते 5 धावा त्यानं सेव्ह केल्या. एक सिंगल मात्र मिळतीये आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 17. ओहो या वेळेला बॉल उडवलाय, खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुनश्च चांगली फिल्डिंग झाली आहे ते प्रवीण गडगे या फिल्डर कडून. खऱ्या अर्थानं या धावा आता वाचवण्याची गरज होती आणि त्या धावा पूर्णपणे वाचवताना दिसत आहेत ते टेंबोडे टीमचे खेळाडू. कष्टांची पराकष्ट चालू आहे. आपल्या टीमना जिंकवण्यासाठी त्यांचे फार प्रयत्न या मॅच मध्ये चालू आहेत. या फिल्डर प्रवीणनं देखील चांगली फिल्डिंग मात्र केली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळती आहे. सोहेल शेख शाईक एंड वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. मी मगाशी देखील म्हटलं होतं सरळ बॅटने जर फटके येत असतील तर आडवे तिडवे फटके खेळण्याची गरज नाहीये. सरळ बॅटनं एक षटकार सोहेलनं लगावलाय परंतु आता त्याला स्विच हिट करण्याचा मोह काही आवरता आला नाहीये आणि चेंडू मात्र निर्धाव गेलाय. यावेळेला मात्र फटका हवे ते फटका फसलाय आणि फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय आणि थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं गेलं. रनआउटचा चान्स झालाय. एक धाव कंप्लीट आहे. रनआउट साठी रेफर केलं गेलंय.
तिसऱ्या पंचाचा डिसिजन आलाय, नॉट आउट, खेळाडू सेफ आहे. या चेंडूवरती धाव मिळते ती फक्त एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 19. 7 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 10 ची गरज. तन्वीर शेख हा खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे. या मॅच मधील खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील, निर्धाव चेंडू पडलाय. या मॅच मध्ये देखील विनोदची गोलंदाजी फार चांगली झाली आहे. याच विनोदनं पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. 4 विकेट बॅक टू बॅक घेतलेल्या आणि या मॅच मध्ये विनोदनं धावा दिल्यात त्या 9. चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 10 धावसंख्येची. थँक्यू. तर एक सन्मान करतोय आपण मंचावरती. आराध्य स्पोर्ट संघाचे पॅकर श्रीमान मनोहरजी पाटील हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. आमचे मोंटी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ असे आपण मनोहरजी पाटील यांचा सदिच्छ सन्मान या मंचावरती करायचा आहे. विकी पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र मनोहरजी पाटील यांचा सदिच्छ सन्मान होत असताना 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज अशी लढत झाली स्टार्ट. 6 बॉल आणि 10 धावा बनवायच्या आहेत त्या पेट टीमला आणि त्यांच्या विरोधात आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला त्या 10 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजी सोपावली आहे ती नचिकेत गडगे या गोलंदाजावरती. नचिकेत गडगेला आता 6 बॉल वरती 10 धावा सेव्ह करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 6 बॉल वरती 10 धावा बनवायच्याच आहेत त्या सोहेल शेख अँड कंपनीला. पहिला बॉल, पहिला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. एका धावेसाठी बॅट कटच्या स्वरूपात या चेंडूवरती मिळेल ते एक सिंगल धाव आणि 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 9 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं जमेची बाजू निश्चितपणे म्हणता येईल पेट टीमची की सोहेल शेख आणि तन्वीर शेख ही सलामीची जोडी मात्र अजून मैदानात दाखल आहे. परंतु गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागेल. टेबुल टीमच्या गोलंदाज करण पाटीलनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विनोदनं 9 आणि आता या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरवरती देखील 10 धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ सर्व षटकामध्ये सेम धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत इकॉनॉमी परफेक्ट ठेवली आहे. त्याच 2 षटकामध्ये 19 आल्या होत्या आणि आता शेवटच्या षटकामध्ये मात्र 10 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. 5 चेंडू 9 ची गरज. तन्वीर साठी हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. खऱ्या अर्थानं जोरात फटक्या मारण्याचा प्रयत्न आहे तन्वीरचा. प्रयत्न मात्र सबसेल फसलाय. चांगली गोलंदाजी नचिकेत गडगेची पाहायला मिळतीये. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. हिरो बनण्याची चान्स आधी आहे नचिकेतसाठी, परंतु या ठिकाणी तन्वीर मात्र पूर्णपणे चाचपडतोय. आखू टप्पा बराचसा वेळ होता आणि या वेळेचा पुरेपूर फायदा घेतलाय. बॉल माठ पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार आला हा दर्जेदार आणि या षटकाराने या मॅचची मात्र पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. 6 धाव्यांसाठी आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 26. उर्वरित आता बॉल बाकी आहे 3 आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. नियम आपण लक्षात घ्यायचा आहे. 3 धावा बनवाव्या लागतील जर विजय संपादन करायचा असेल तर पेट टीमला. आणि मागील
मॅच मध्ये याच गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं निलजी टीमनं. याच गोलंदाजाला 26 धावा घेतल्या होत्या आणि आता 3 बॉल वरती 3 धावा वाचवायच्या आहेत. ऑफसाईडला फटका चांगला आहे, परंतु फिल्डरचा बॅकअप चांगला मिळाला आहे. एक सिंगल फक्त या चेंडूवरती मिळतीये, एकापेक्षा जास्त काही नाहीये. दोन्ही टीम मध्ये भरपूर टशन, भरपूर टक्कर पाहायला मिळतीये. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. जे प्रयत्न सोहेल शेख आणि कंपनीच्या बाजूने चालू आहेत. दोन धाव्यांची गरज आहे. 2 बॉल आणि 2 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सोहेल शेख स्ट्राईक एंड वरती आहे. अजूनपर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. आता हिरो बनण्याची चान्स आहे. 2 चेंडू 2 ची गरज आहे. फिल्डिंग मात्र अजूनही अटॅकिंग नाही आहे. सगळे फिल्डर आपण अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ पाहतोय. 2 बॉल 2 ची गरज. नचिकेतचा बॉल, या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. सामना जिंकला षटकार तो पेट टीम. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम पेट.